नेपाळ, भारत आणि चीन या दरम्यानचा एक छोटासा देश, साऊथ एशिया, दक्षिण आशियामधला, तसं पाहिलं तर एक महत्त्वाचं ठिकाण. हिमालयाच्या रांगा, अनेक पर्वत शिखरं, निसर्गाचं वरदान लाभलेला नेपाळ हा एक छोटा देश, जिथं आत्ताच बालेन शाह ही व्यक्ती, वय फक्त 35, पंतप्रधान झाली आहे. या सत्तांतरानंतर नेपाळ जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. आता तुम्ही आम्ही बघतो की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी अनेक शहरांमध्ये नेपाळी मुलं कामाला येतात, चायनीजच्या गाडीवर कामं करतात, चायनीज पदार्थांचा बिझनेस करतात, उत्कृष्ट कूक असतात, ती पडेल ते काम करण्यासाठी येतात, वॉचमनची कामं करतात. का घडतं आहे हे? एकतर इंडस्ट्रियलायझेशन जास्त होऊ शकत नाही, नैसर्गिक संपदा, निसर्ग सौंदर्य हे खूप असल्यामुळं टुरिझमवरती नेपाळ देशाची इकॉनॉमी, तिथलं अर्थकारण सगळं पर्यटनावर अवलंबून आहे. जवळपास आजचा बेरोजगारीचा जर टक्केवारी काढायची झाली तर असं बोललं जातं की 21% तरुण बेकार आहेत. म्हणजेच बेरोजगारीचं प्रमाण 21%वर पोहोचलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये बालेन शाह यांनी जेव्हा हा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर काही दिवसातच त्यांनी एक अतिशय मोठा निर्णय घोषित केला. नेपाळमधल्या सर्व खाजगी शाळा बंद होतील आणि पंतप्रधान असो अगर नेपाळचा कोणताही खालच्या स्तरावरचा नागरिक असो, सगळ्यांची मुलं सरकारी शाळेतच शिकतील असा आदेश त्यांनी जारी करून टाकला. अक्षरशः खाजगी शाळा चालकांचे धाबे दणाणलेत. परंतु जरी एक छोटा देश असला तरी हा निर्णय एक मोठा निर्णय म्हणूनच या निर्णयाची चर्चा आहे. तुम्ही थोडीशी कल्पना करा हो. ठीक आहे, तुलना नेपाळच्या लोकसंख्येशी, भारताच्या लोकसंख्येची, नेपाळचा एरिया, आपला भारताचा भूभाग, ह्या सगळ्यांची गोष्टींची तुलना होऊच शकत नाही, हे मला मान्य आहे. पण समजा आपल्या राज्यकर्त्यांनी ठरवलं, आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीने ठरवलं की सर्व खाजगी शाळा आपल्या देशातल्या बंद होतील. अहो, 6व्या मजल्यावर अख्खा देश तुटून पडल्यासारखी गर्दी होईल. एका लहान राज्याची लोकसंख्या अख्ख्या मंत्रालयात जाईल आणि त्यामध्ये अनेक राजकारण्यांचे कार्यकर्ते, त्यांची झोप उडेल. छोटंसं रोपटं लावू, नंतर वटवृक्ष होतो, असे झालेले वटवृक्षसुद्धा सगळ्यांचे धाबे दणाणतील. खाजगी शैक्षणिक संस्था बंद असा जर आदेश निघाला आपल्या दिल्लीमधून, सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं, तर काय होईल भारताची गत? किती लोकांच्या तिजोऱ्या ओस पडायला लागतील, किती लोकांची इन्व्हेस्टमेंट वाया जाईल, किती लोक रस्त्यावर येतील, किती फॉर्च्युनर विकाव्या लागतील, किती 1-1 कोटीच्या फॉर्च्युनरपेक्षा पुढच्या कार विकाव्या लागतील, काही सांगता येत नाही. सहज कल्पना करून बघितली मी पण की चला सगळ्या खाजगी संस्था बंद आणि सगळ्या शाळांचं सरकारीकरण. फॅमिली किती का रिच असे ना, सगळ्यांची मुलं सरकारी शाळांमध्ये शिकतील. फॅमिली गरीब जरी असली तरी ती सरकारी शाळाच. अशी जर समानता शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली तर खरोखर ती एक स्पृहणीय बाब ठरते. नेपाळमध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आता त्यानंतर काय पडसाद उमटतात
त्यानंतरची शैक्षणिक वाटचाल मुलांची कशी होते याच्याकडं लक्ष लागून राहिलं आहे सगळ्या जगाचं. अर्थात जेव्हा सरकारी शाळाच फक्त चालू राहतील असा जेव्हा फतवा निघतो, सरकारी नियमच तयार होतो, तेव्हा नो डाऊट ॲट ऑल जशी खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक पद्धत होती त्याच स्टँडर्डनी तुम्हाला शिक्षण देण्यामध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. तशाच पद्धतीने शिक्षकांची भरती करावी लागेल टॅलेंट्सी बघून. डेफिनेटली जेव्हा एक तरुण तडफदार पंतप्रधान बनतो तेव्हा काहीतरी त्याच्याकडे व्हिजन असल्याशिवाय तो इतका पराकोटीचा निर्णय शैक्षणिक क्षेत्राला हात लावताना घेणार नाही. त्यामुळं बालेन शाह यांच्या मनामध्ये काहीतरी मोठं व्हिजन नक्की असणार आहे आणि एक आमूलाग्र बदलाची सुरुवात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात हा बदल घडवून सुरुवात कशी आहे आणि माझ्या डोक्यात नक्की काय विचार आहेत याची झलक नेपाळवासियांना दाखवली आहे. असं वाटतं जर पूर्वीचा सगळा सारासार विचार केला आणि खाजगी शाळांची परिस्थिती सगळी जर आपण लक्षात घेतली, त्याच्यामुळं होत चाललेलं सरकारी शाळांचं खच्चीकरण, बंद पडत चाललेल्या शाळा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मराठी मीडियमच्या मुंबईच्या आसपासच्या 380 शाळा बंद पडल्यात. बंद म्हणजे कायमच्या बंद. 380 शाळातले शिक्षक बेरोजगार झाले. 380 शाळातला शिक्षकेतर स्टाफ जे काही लागतात ते सगळे बेरोजगार झाले आणि खाजगी शाळा भूछत्रासारख्या त्याचं वाटप झालं आहे. ते का होतं, कसं होतं, मंत्रालयात 6व्या मजल्यावरनं काय काय हालचाली होतात हे काय आता सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे खाजगी शाळेतल्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याला जरी विचारलं की तुझी शाळा कोणी बांधली, कशी बांधली, तरी तो इतिहास सांगू शकतो. इतकं हे आता लोकांच्या सगळं मनात रुजलेलं आहे आणि ह्या गोष्टी टाळता येणारच नाहीत. अशा काहीतरी त्या एका निर्णयावर सगळेच लोक आलेले आहेत आणि कारण तसंही आहे. कारण भारत हा काही नेपाळ नाही. भारताचं क्षेत्रफळ नेपाळसारखं छोटं क्षेत्रफळ नाही आहे. त्यामुळं भारतात जर असा नियम करायचा झाला तर राजकारणी लोक तसा रोष अंगावर ओढवून घेणार नाहीत. कारण कुठे ना कुठे राजकारण्यांचे हितसंबंध या खाजगी शाळांमध्ये नक्कीच गुंतलेले आहेत असंच चित्र सध्या तरी दिसतं आहे. मग त्या खाजगी शाळा असोत, खाजगी कॉलेजेस असो, हे सगळं साटलोटं आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप संस्था मंजूर करून देतानापासून त्याच्यामध्ये कुठे ना कुठे भ्रष्टाचाराची मुळं पसरलेली आहेत. हे सुज्ञास न सांगितलेलेच बरे. पण भारताचा नेपाळ जर झाला तर आपण काय करायचं याचा विचार खाजगी शाळा चालकांनी नक्की करून ठेवावा. काही सांगता येत नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर कोणी बालेन शहाच्या विचारांचा पंतप्रधान जर भारतात बसला तर तेही आपल्या भारतात घडवू शकतो. तो अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही हे जर वाक्य सत्य असेल तर ते भारतातसुद्धा घडू शकतं. म्हणून खाजगी संस्था चालकांनी थोडं सावध राहिलेलंच बरं असंही जाता जाता थोडंसं सांगावंसं वाटतं. बालेन शाह यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमची वाट बघतो आहे.